प्रेरणा देतो. किल्ल्याच्या पठारावरून आपल्याला सेलबारी डोलबारी तसेच चनकापूर डोंगर रांगेचे विहंगम असे दृश्य दिसते. RKM विद्यालय कळवणचे सर्व ट्रेकर्स, दुर्गप्रेमी शिक्षक अतिशय उत्साहात किल्ल्यावर चढाई करतायत. आणि हा आपल्याला बोलवतोय किल्ले पिंपळा. पिंपळा किल्ल्याला कातळ टोपी आहे. ती पूर्व पश्चिम व त्याला काटकोनात दक्षिणोत्तर पसरलेली आहे. आणि जे सुप्रसिद्ध नीड आहे ते दक्षिणोत्तर कातळ टोपीमध्ये आहे. मळगावातून ज्यावेळेस आपण किल्ला चढतो आपल्याला केवळ पूर्व पश्चिम पसरलेली कातळ टोपीच दिसते. त्यामुळे किल्ल्यावर चढेपर्यंत आपल्याला नेड्याचे दर्शन होत नाही. पठारावरून किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर साधारण 15 मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो. आणि येथून 15 मिनिटे पूर्व पश्चिम पसरलेली कातळ टोपीपर्यंत खडा चढ चढून गेल्यावर कातळ टोपीच्या थोडे खाली पायवाट उजवीकडे वळते. ह्या पायवाटेने डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत थोडे अंतर चढल्यावर पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर पसरलेली कातळ टोपी ज्या ठिकाणी एकत्र येते तो भाग आपण पाहू शकतो. त्याच्या बाजूलाच दक्षिणोत्तर कातळ टोपीच्या मध्ये नेडा आहे. त्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेने खडा चढ चढून गेल्यावर आपण नेड्यापाशी पोहोचतो. पायथ्यापासून नेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे आपल्याला 1.5 तास लागतो. नेड्याजवळ पोहोचल्यानंतर 3 पाण्याचे टाके आपण बघू शकतो. आणि ह्या वाटेने पुढे गेल्यावर आपल्याला एक नेडं दिसतं. हे नेडं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. नेडं तयार होण्याची प्रक्रिया मात्र सुरू झालेली आहे आपल्याला बघायला मिळते. परंतु या नेड्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एक वरच्या बाजूला एक गुहा आहे, एक छोटीशी गुहा आहे. मात्र त्यामध्ये एक मनुष्य आरामात चढू शकतो. हे नेडं पाहून झाल्यानंतर आता आपण या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असलेलं जे नेडं आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं, त्या नेड्याकडे जाऊया. या नेड्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की या नेड्यासमोरच आपल्याला साल्हेर आणि सालोटा हे 2 किल्ले बघायला मिळतात. तर अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान परशुरामांनी अपरांत म्हणजे कोकण भूमी निर्माण करण्यासाठी, समुद्राला मागे ढकलण्यासाठी साल्हेर किल्ल्यावरून बाण सोडला आणि तो बाण ह्या पिंपळा किल्ल्यातून गेला आणि त्या बाणामुळे हे नेडं निर्माण झालं असं सांगितलं जातं. मात्र विज्ञान आपल्याला असं सांगतं की लावा रसापासून ज्यावेळेस सह्याद्रीची निर्मिती झाली तर काही ठिसूळ भाग तयार झाले आणि हे ठिसूळ भाग पाण्यामुळे, हवेमुळे यांचं घर्षण होऊन हजारो वर्षानंतर असं नेडं निर्माण झालं. आणि हे नेडं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं. ह्या नेड्यातून बाहेर निघाल्यानंतर डावीकडची वाट आपल्याला एका सुंदर कातळकोरीव देवीच्या मूर्तीकडे घेऊन जाते. आता हे ठिकाण बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे इकडे अनेक ट्रेकर्स पोचत नाही. मात्र ही जी देवीची मूर्ती कातळात कोरलेली आहे, अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ही. आपण त्या मूर्तीचं आता दर्शन घेऊया.
नेडं पाहून डावीकडे थोडे अंतर चालल्यावर पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर पसरलेली कातळ टोपी ज्या ठिकाणी एकत्र येते तो भाग दिसतो. या खाचीतून गडमाथ्यावर जाणारा मार्ग आहे. दगडांमधील खाचांचा आधार घेत आपण 5 मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर कातळात खोदलेली 3 पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावरून आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ले साल्हेर व त्याचा जोडीदार किल्ले सालोटा यांचे सुंदर असे दर्शन घडते. त्याचप्रमाणे चनकापूर डोंगर रांगेतील भिलाई, प्रेमगिरी तसेच चौल्हेर हे किल्लेसुद्धा आपले लक्ष वेधून घेतात. तर सेलवारी टोलवारी ह्या डोंगर रांगेमध्ये असलेले महत्त्वाचे किल्ले साल्हेर, मुल्हेर या किल्ल्यांवर जाणारा मार्ग सुरक्षित करण्यासाठी, त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्रेमगिरी, पिंपळा, भिलाईसारखे टेहळणीचे किल्ले महत्त्वाचे कार्य बजावत होते. गडमाथ्याच्या दुसऱ्या बाजूला 2 भगवे ध्वज लावलेले दिसून येतात. मात्र या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही अवशेष आपल्याला येथे पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नेड्यामधील भन्नाट वारा अंगावर घेण्यासाठी एकदा या सुंदर किल्ल्याला प्रत्येकाने नक्कीच भेट दिली पाहिजे. तर कसा वाटला किल्ले पिंपळा हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया नवीन किल्ल्यावर. जय शिवराय.